नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात टॅनिंग दिसून लागतं। हळूहळू जे आहे चेहरा काळवट पडायला जातात, होटांमध्ये सुद्धा क्रॅक पडायला लागतात। तर हे सगळं का होतं? तर उन्हामुळे घाम, धूळ आणि चेहरा जे उष्णतेमुळे टॅनिंग झाल्यासारखं आपल्याला वाटत असतो। मग आपण काय करतो? वेगवेगळ्या क्रीम अप्लाय करत असतो, महागड्या क्रीम अप्लाय करतो, पण ह्या तात्पुरत्याच आपल्या चेहऱ्यावर जे आहे इफेक्ट देत असतात आणि हळूहळू चेहरा जे आहे ते टॅनिंग वाढत जाते। लग्न समारंभ असतात आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात, तिथे आपल्याला जायचं असते आणि चेहरा चांगला दिसणं तेवढंच महत्त्वाचं असते। त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी असे ड्रिंक घेऊन आलेले आहेत। नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्राय करून तुमच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिकरित्या ग्लो जे आहे ते नक्कीच वाढवू शकता। तर ते कोणते आहेत चला बघूया। काकडीचा ज्यूस। काकडीचा ज्यूस उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो असं मानलं जाते, कारण काकडीमध्ये 95% पाणी असते, त्यामुळे शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते। व काकडीमध्ये असलेला सिलिका नावाचा एक घटक असतो, जो आपण जर नियमित काकडीचा ज्यूस पिला तर खूप चांगल्या पद्धतीने आपला चेहरा जे आहे मऊ आणि चमकदार राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते। त्याचबरोबर आता याची कृती कशी करायची आहे तर अगदी सोपी आणि साधी। तुम्हाला काय करायचं आहे? साधारण आकाराची काकडी घ्या, छान पद्धतीने त्याचे तुकडे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या। त्यामध्ये थोडासा पुदिना तुम्हाला घालायचा आहे आणि हे दोन्ही छान पद्धतीने मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर त्यावर थोडासा लिंबाचा रस घालून तुम्हाला याचं नेहमी सेवन करायचं आहे। उन्हाळ्यात जर तुम्ही सारखा उन्हाळा लागला तेव्हापासून जर तुम्ही याचं नेहमी सेवन केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग दूर झालेलं असेल व तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिकरित्या ग्लो जे आहे तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर तुम्हाला जर पिंपलचे डाग असतील किंवा मग चेहऱ्याच्या अनेक समस्या असतात वेगवेगळ्या, त्या जर होत असतील तर त्या कमी होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते। तर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आपला आहे गाजर आणि बीट। गाजर आणि बीटचं ज्यूस अत्यंत महत्त्वाचं आपल्या स्किनसाठी ठरत असतं। गाजर आणि बीटामध्ये अँटीऑक्सिडंट जे असतात ते मोठ्या प्रमाणात असतात, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील डिटॉक्स बाहेर काढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतात व त्वचा छान नॅचरल जे आहे ग्लो देण्यासाठी आणि नॅचरल पद्धतीने जे आहे आपल्या चेहऱ्याचं जे आहे टॅनिंग दूर करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते। बीटामध्ये जे आहे बीटालेस नावाचा एक घटक असतो, जो आपल्या स्किनमध्ये जाऊन त्वचेला स्वच्छ करण्याचं काम करत असतो। त्याचबरोबर गाजर जे आहे, गाजरमध्ये बीटा कॅरोटीन नावाचं एक हे असतं घटक असतो, तो जो आपल्या स्किनमध्ये जाऊन जे आहे आपली टॅनिंग जे असते मोठ्या प्रमाणात झालेली असेल, चेहरा काळवट पडलेला असेल तर तो रिमूव्ह करण्याचं काम करत असतो आणि टॅनिंग होऊ देत नाही, त्याचं सुद्धा संरक्षण करतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? हा ज्यूस नक्कीच तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकता। त्याची कृती कशी आहे तर अगदी सोपी आणि साधी आहे। ती म्हणजे कशी? तर तुम्हाला एक मध्यम आकाराचा बीट घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचाच गाजर घ्यायचा आहे। दोघांनाही छान पद्धतीने बारीक बारीक करून घ्या, मिक्सरच्या भांड्यात घाला। मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की यामध्ये तुम्ही काय घालू शकता? थोडासा याची चव जी आहे ते तुरट वगैरे लागू शकते, तर यामध्ये तुम्ही मध घालू शकता किंवा मग लिंबाचा रस जे आहे घालून तुम्ही जर अनुषा पोटी पिले तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या स्किनवर तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे। तर त्याचबरोबर पुढचं जे आहे पुढचं जे ज्यूस आहे तर ते कोणतं आहे ते म्हणजे केसरचं दूध। केसरचं दूध का प्यायचं? तर केसरचं दूध रात्री पिल्याने आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीचा फरक तुम्हाला जाणवेल। तर तुम्हाला काय करायचंय? रात्री झोपताना काय करायचंय? केसरचं दूध प्यायचं आहे। तर केसरच्या दुधामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि स्किनला व्हाईट करायचं काम करत असतं। स्किन जी आपली डॅमेज झालेली असते, काळी पडलेली असते, त्याला गोरं करण्याचं काम जे आहे केसरचं दूध करत असतं। केसरमध्ये अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार होण्यासाठी आणि ग्लो देण्याचं काम करत असते। जर आपला चेहरा सारखा थकलेला दिसत असेल किंवा निस्तेज दिसत असेल तर नक्कीच तुम्ही केसरचं दूध पिऊन बघा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल। तर माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे कमेंट करून मला सांगा। तर आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे डिटॉक्स वॉटर। डिटॉक्स वॉटर मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर तयार करू शकता। 1 लिटरची बॉटल घ्या, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी घाला। 1 लिटर पाणी घातल्यानंतर तुम्ही हे कसं तयार करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही काकडीचे स्लाइस घालू शकता, गाजराचे स्लाइस घालू शकता, त्याचबरोबर पुदिना घालू शकता। हे वेगवेगळे डिटॉक्स आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करून पिऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। त्याचबरोबर तुम्हाला एक लिंबू घ्यायचे, लिंबूची छान पद्धतीने स्लाइस करा, छोटे छोटे तुकडे केल्यानंतर तुम्ही 1 लिटरच्या बॉटलमध्ये घालून छान पद्धतीने त्याला थोड्या वेळ
तरी म्हणजे त्याला मुरू द्यायचं चांगल्या प्रकारे ते पाणी आणि नंतर प्यायचं. त्याने खूप चांगल्या पद्धतीने तुमची बॉडी जी आहे हायड्रेट राहते व कोणत्याही प्रकारचा थकवा तुम्हाला जाणवणार नाही आणि स्किन जे तुमचं टॅनिंग मोठ्या प्रमाणात होत आहे ते सुद्धा तिथेच थांबेल व खूप चांगल्या पद्धतीचा ग्लो देण्याचं काम सुद्धा करणार आहे. तुमच्या चेहऱ्यालाच नाही तर तुमच्या अख्ख्या बॉडीला हायड्रेट ठेवते व तुमच्या केसांचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शाईन वाढवण्यासाठी मदत होत असते. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.